माझं लग्न होऊन 6 वर्ष झाले होते. 6 वर्षात मी एकही दिवस असा नव्हता की मी तो दिवस हसत खेळत जगले आहे. जेव्हा माझं लग्न झालं आणि 2 महिने होऊन गेले तेव्हापासून माझ्या घरचे माझ्या मागे लागले होते की आम्हाला कधी नातवंडाचं तोंड दाखवते. त्यांना खूपच नातवंडाची घाई झाली होती, पण मी तरी त्यात काय करू शकत नव्हते. बघता बघता माझ्या लग्नाला 6 वर्ष झाले, तरीसुद्धा त्यांना मी गोड बातमी देऊ शकले नाही. कारण काय होते हे मलाही माहिती नव्हते. नेमका दोष माझ्यात होता की माझ्या नवऱ्यामध्ये हेही कळत नव्हतं. मी कधी माझ्या नवऱ्याला म्हणाले आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप करू, तेव्हा माझा नवरा हमेशा म्हणत असे की नाही, आपण थोडीशी अजून वाट पाहू, होईल काहीतरी. असं म्हणूनच 6 वर्ष निघून गेले होते. आता मला आजूबाजूची लोकं खूप काही बोलत होती आणि माझे सासू सासरेही मला घरात कवडीचीही किंमत देत नव्हते. मला आता त्या घरात राहावंसंही वाटत नव्हतं. काय करावं आणि काय नाही हेही कळत नव्हतं. एके दिवशी माझा सासरा मला म्हणाला, तुझ्याकडून आम्हाला नातवंडाचं तोंड बघायला भेटणार नसेल तर आम्ही दुसरी सून आणू. या धमकीने मी जास्त घाबरले आणि त्या दिवशी मी कधी न उघडलेलं तोंड उघडलं. मी त्यांना म्हणाले, मामांजी, माझ्यातच दोष आहे असं तुम्ही का ठरवताय? तुमच्या मुलामध्येही काही दोष असू शकतो. आपण हॉस्पिटलमध्ये गेलोच नाही, काही तपासणी केलीच नाही आणि तुम्ही मला डायरेक्ट अशी धमकी देत आहात की तुम्ही दुसरी सून आणणार. त्याच्यावर माझा सासरा म्हणाला, बरं ठीक आहे, तू आज माझ्यासोबत चालायचं. मी तुला एका महाराजाकडे नेणार आहे. त्या महाराजाचा गुण येतो. त्या महाराजाकडे अनेक बायका गेल्या होत्या. त्या सर्व बायकांना गुण मिळाला आहे आणि म्हणून तूही माझ्यासोबत त्या महाराजाकडे यायचं आहेस. मी कधीच असल्या महाराजांवर विश्वास ठेवला नव्हता, पण आज माझी मजबुरी होती. माझा नवराही मला म्हणाला, हो, एकदा जाऊन बघ काय होते ते. आणि मजबुरीने मी तिथे गेले. तिथे गेल्यावर मला तिथलं वातावरण खूपच भयानक वाटलं. तिथे शांतता खूप होती, पण प्रत्येक महिलेच्या तोंडावर 12च वाजलेले होते. तो महाराज एका अंधाऱ्या खोलीत एका बाईचा विलाज करत होता. आम्ही गेल्यावर त्यांनी आम्हाला त्यांच्या रूममध्ये बसायला सांगितलं. मी, माझा नवरा, माझा सासरा आणि माझे सासू आम्ही 4घे त्या रूममध्ये बसलो. थोड्या वेळात तो महाराज आला. जो काही प्रश्न होता तो माझ्या सासऱ्याने त्याला सांगितला. त्या महाराजाने माझ्याकडे एक नजर टाकली आणि तो माझ्याकडे बघतच राहिला. मला त्याची नजर खूपच खटकली. त्याने माझ्याकडे असं बघितलं मला अजिबात आवडलं नाही, कारण तो माझ्याकडून नजर हटवतच नव्हता. मी त्याच्याकडे खूप रागात बघितले. तेवढ्यात तो म्हणाला, तुमचा जो काही प्रश्न आहे तो मला कळला आहे. लवकरच तुमचा प्रश्न सुटेल. तुम्ही फक्त यांना माझ्याजवळ 2 महिने ठेवा. मला तिथे 2 महिनेही उभं राहत नव्हतं आणि चक्क तो मला म्हणाला होता की 2 महिने इथे राहावे लागेल. हे शक्यच नव्हतं, पण माझ्या नवऱ्याने मला शपथ देऊन तिथे राहायला सांगितलं. मी खूप घाबरले होते, कारण त्या महाराजावर माझा थोडाही विश्वास नव्हता. माझ्या नवऱ्याने, माझ्या सासू सासऱ्याने मला त्या महाराजाजवळ ठेवले आणि ते तिघेही घरी निघून गेले. थोड्याच वेळात त्याने मला एका खोलीमध्ये बोलावले. त्या खोलीमध्ये कसला तरी होम केलेला होता. पूर्ण त्या रूममध्ये धुरच निघत होता. मी गेले आणि तो मला म्हणाला, माझ्यासमोर बस. मी समोर बसले. मी लटलट कापत होते. मला त्याची खूप भीती वाटत होती, कारण त्या अंधाऱ्या खोलीत मी एकटीच होते आणि तो मला म्हणाला, घाबरू नकोस, मोकळ्या मनाने माझ्यासमोर बस. मी त्याच्यासमोर बसले पण मोकळ्या मनाने कधीच नाही. त्याने एका ग्लासमध्ये पाणी घेतले आणि त्या ग्लासच्या पाण्यामध्ये कसली तरी ऊद टाकली आणि ते पाणी मला पिण्यासाठी दिले. ते पाणी मला कधीच प्यावंसं वाटलं नव्हतं, पण नाईलाजाने मी ते पाणी पिले. ते पाणी पिल्यानंतर मी शुद्धीवरच राहिले नाही. मला कधी भूल चढली हे कळलंच नाही, पण मला असं जाणवत होतं की कोणीतरी माझ्या आसपास आहे, कोणीतरी माझ्या अंगाशी. मला असं जाणवत होतं, पण मला भूल चढल्यामुळे मला काहीही बोलता आलं नाही. पण मात्र मला जाणवत होते कोणीतरी माझ्या शेजारी आहे. ती बोल मला 3 तास राहिली होती. मी शुद्धीवर आले तेव्हा तर माझ्या रूममध्ये कोणीच नव्हते, पण माझी अवस्था खूप बेकार झाली होती. पूर्ण अंग जड पडलं होतं. जणू काही माझ्यासोबत काहीतरी झालं आहे. मला त्या महाराजावर थोडाही विश्वास नव्हता. दुसऱ्या दिवशी त्याने मला परत त्या रूममध्ये बोलवले. मी जाऊन परत त्या रूममध्ये बसले. मला माहिती होतं तो कालच्या वाणीच काहीतरी आज परत करणार आहे. त्याने मला परत त्या पाण्यामध्ये ऊद टाकून ते पाणी मला पिण्यासाठी दिले, पण त्या अंधाऱ्या खोलीत मी ते पाणी त्या दिवशी पिले नाही. ते पाणी मी एका कोपऱ्यात टाकून दिले आणि भूल चढण्याचं नाटक केलं.
आज मला बघायचं होतं की हा नेमका काय करत आहे. तो परत कालच्या दिवशी जसं केलं तसंच तो प्रकार करू लागला होता. तेवढ्यातच मी पटकन उठले आणि त्याला ओढत अंधाऱ्या खोलीच्या बाहेर आणले. जेव्हा ते अंधाऱ्या खोलीतून बाहेर आले आणि त्याचा चेहरा पाहिला तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा सासरा होता. मी सगळ्यात आधी त्याच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाले, सासरे बुवा, मी तुम्हाला माझ्या वडिलांचा दर्जा देते आणि तुम्ही असलं काहीतरी करत आहात. मी फोन लावून माझ्या नवऱ्याला बोलावून घेतलं. घडलेला प्रकार मी माझ्या नवऱ्याला सांगितला, पण माझ्या नवऱ्याला याच्यामध्ये वेगळं काहीच वाटलं नाही. मला त्याचा खूप राग येत होता. मी त्याला म्हणत होते, तू माझ्याशी असं का आहात? तुझ्या बायकोसोबत एवढा अत्याचार होते आणि तू शांत आहात. तेवढं तो म्हणाला, मला माहिती होतं की हे सर्व काही तुझ्यासोबत घडणार आहे. मला माफ कर. मी तुझा खूप मोठा दोषी आहे, कारण तू आई होत नाहीस याच्यामध्ये तुझा काही दोष नाही. सगळा दोष माझा आहे, कारण मी कधीच बाप होऊ शकत नाही. ते माझ्या लक्षात आलं नव्हतं. हे माझ्या वडिलांनाही माहिती होतं, पण गावामध्ये चर्चा होऊ नये म्हणून हे सर्व काही तुझ्यासोबत करू लागले होते. मला आता तो माझा नवरा म्हणायची लाज वाटू लागली होती. मी कोणाचंही न ऐकता पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेला पूर्ण प्रकार पोलीस स्टेशनमध्ये सांगितला. पोलिसांनी माझ्या सासू सासऱ्याला माझ्या नवऱ्याला अटक केलं.